नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामधील पाठीमागं आपण मामू हा धडा पाहिलात. आज आपण वहिनींचा सुसाट सल्ला हा धडा पाहणार आहोत. तर तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असे काही गद्य समाविष्ट केले गेलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी संदेश दिलेला असतो. त्या पाठातून प्रत्येक वेळी कुठला ना कुठल्या प्रकारचा संदेश दिलेला असतो. म्हणजे अशी पुस्तकं जर घेतलात तर याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकांचं महत्त्व पटवून दिलेलं आहे, वाचनाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि आजची युवा पिढी वाचनापासून किती दूर गेलेली आहे. मग ह्या आजच्या काळामध्ये वाचन किती महत्त्वाचं आहे हे याच्यातून आपल्या लक्षात येतं. परिमळसारख्या पाठातून निसर्गाची ओढ, माणसाला निसर्ग किती महत्त्वाचा आहे, माणसाच्या जीवनामधलं निसर्गाचं महत्त्व हेही सांगितलेलं आहे. त्यानंतर मामूसारख्या व्यक्तिचित्रणामधून आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण या मामूच्या रूपानं आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता वहिनींचा सुसाट सल्ला या पाठातून लेखिकेने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा स्त्री पुरुष समानता असली पाहिजे हा संदेश दिलेला आहे. आणि याच्यामध्ये काय तर स्त्रीला समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे, त्याचबरोबर समान हक्क मिळायला हवा. तसंच तिनं स्वतःला सिद्ध करून समाजाला आपलं स्वतःचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे हा संदेश या पाठातून आपल्याला लेखिका शोभा बोंद्रे यांनी दिलेला आहे. तर बघा, लेखिका परिचय. लेखिका शोभा बोंद्रे कथाकार, कादंबरीकार, सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषात त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन केलेले आहे. माहेर, जत्रा, स्त्री, किर्लोस्कर इत्यादी नामवंत मासिकांमधून विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे. मुंबईचा अन्नदाता, नॉट ओन्ली पोटेल्स, एक मुठ्ठी आसमान, 6वं महाभूत आणि मी, एका फांदीवरची पाखरं ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातून वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांच्या यशोगाथा वेदकपणे उलगडत जातात. माणसातल्या माणूसपणाची उत्तुंग झेप, त्यामागची तपश्चर्या याचे दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून घडते. आभाळमाया, ऊन पाऊस, अर्धांगिनी, मानसी इत्यादी दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध मालिकांसाठी त्यांनी संवाद लेखन केलेले आहे. सातासमुद्रापार या त्यांच्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आता बघा, ही जी वहिनींचा सुसाट सल्ला आहे ही अतिशय ही एक विनोदी कथा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये विनोदी अंगानं लिहून ती हलकी फुलकी केलेली आहे. याच्यामध्ये लेखिकेने काही उलटसुलट घटना, त्याचबरोबर माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्तिचित्रण याच्यामुळे ही कथा कशी रंगतदार झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. आणि याच्यातला महत्त्वाचा संदेश म्हणजे स्त्रीला समाजात मानाचे स्थान आहे आणि तिला समान हक्क मिळायला हवा. तसेच तिने स्वतःला सिद्ध करून स्वतःचे महत्त्व समाजाला पटवून द्यायला हवे हा संदेश या कथेतून अधोरेखित झालेला आहे. विद्यार्थ्यांना आज आपण पाहतो स्त्री पुरुष समानता खरंच आहे का समाजामध्ये अशी परिस्थिती? स्त्री पुरुष समानता नाही, ती कागदोपत्री आणि म्हणायला फक्त तोंडी, पण खरोखरच वागण्यात कृतीत माणूस स्त्रियांना समानता दिलेली असते का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आज आपण पाहतो या निसर्गामध्ये पशुपक्षी आहेत आणि माणूस प्राणीसुद्धा राहतो. हे पशुपक्षी खरोखरच या पशुपक्ष्यांमध्ये फिमेलला खूप महत्त्वाचं स्थान आहे. परंतु आज आमचा बुद्धिजीवी वर्ग माणसाला बुद्धीची देणगी दिली देवाने आणि काय झालं तर आम्ही याच्यामध्ये भेदभाव करायला लागलो. मग जितकं पुरुषांचं समाजामध्ये पुरुषांना जेवढं मानाचं स्थान आहे तेवढं स्त्रीला सुद्धा असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो संसाररूपी रथ जर चालवायचा असेल तर दोन्ही चाकं भक्कम पाहिजेत. पण आज आपल्याला हे असं दिसत नाही. आज समाज कितीही सुशिक्षित झाला तरीही स्त्रीला समाजात मानाचं स्थान नाही किंवा समान हक्क मिळत नाही. मुली कितीही शिकल्या आणि याला कारणीभूत 100% पुरुष आहेत असं नाही, याला स्त्रियासुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. कारण विचार करा ना, आज आमच्या मनावरती अगदी लहानपणापासून बिंबवलेलं असतं तू एक मुलगी आहे आणि तू नमतं घेतलं पाहिजेस. अशा कितीतरी घटना आहेत. आणि घरामध्ये आज तुम्ही कितीही तुमच्या घरातले सुशिक्षित असू देत, शिकलेले असू देत, पण वातावरण पाहिलं, बारकाईनं जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल की मुलगा आणि मुलगीला समान हक्क मिळत नाही. क्वचितच हजारामध्ये एखादं कुटुंब असतं
की जिथं मुलगा आणि मुलगी समान दर्जा दिला जातो आणि हे समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मग हा संसाररूपी रथ याच्यामध्ये फक्त म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त स्त्री नावाच्या चाकावरती म्हणजे जास्त ओझं असतं आणि त्यामुळं एका चाकावरती बोज पडल्यामुळं काय होतं तर हा रथ वेगाने चालत नाही आणि त्यामुळंच आज आमचा समाज प्रगती पथावरती नाही. जर दोन्ही चाकावरती समान भार असेल तर काय होईल, रथ वेगाने चालेल आणि आपोआपच आपला विकास होईल, आपल्या देशाचा विकास होईल. यासाठी स्त्री पुरुष समानता असणं गरजेचं आहे. तर लेखिकेने आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, खूप सुंदर कथा आहे. हे चित्र तुम्ही पाहत असाल, इथं वहिनींचा सल्ला आणि दूरदर्शनचं चिन्ह आहे बघा. आणि म्हणजे या कथेत एक सूत्रसंचालिका आहे की दूरदर्शनच्या वहिनींचा सल्ला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते आहे. आणि मग ती काय वेगवान सल्ला देते पहा. म्हणजे सल्ला सुद्धा सुसाट याचा अर्थ काय तर वेगवान. म्हणजे याच्यामध्ये वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम दूरदर्शनवरती प्रसारित होत आहे गेली 20 वर्ष आणि या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आणि अचानकच याची सूत्रसंचालिका आहे, तिचा अपघात होतो, तिचा पाय मोडतो आणि त्याच्या जागी ती तिच्या बहिणीला उभी करते. आणि मग ती काय सल्ला देते बघा, कारण ही जी सूत्रसंचालिका आहे उषा आणि ती आपल्या निशा या बहिणीला आपले सूत्रसंचालनाचं काम करायला सांगते. त्यावेळी ही निशा काय सल्ला देते ते या पाठातून आपण पाहणार आहोत बघा. उषा वहिनीने 192 आरशात पाहिलं, वळून सर्व कोण साधून पाहिलं. 4 पावलं भराभरा मागे जाऊन 4 पावलं भराभरा पुढे येऊन स्वतःला पाहिलं. आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबावर त्या फारशा खुश नव्हत्या. ब्युटी पार्लरमधून आलेल्या वनिताने आपल्या कौशल्याची कमाल केली होती, पण तरीही वय फारसं लपत नव्हतं. टीव्हीची गाडी 4ला येणार होती. उषा वहिनींनी घड्याळाकडे पाहिलं. अजून तब्बल 6.5 मिनिटं बाकी आहेत. काय मिलं हळूहळू चालतं हे घड्याळ, त्या पुटपुटल्या. आज त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा, वहिनींच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम, तोही थेट प्रक्षेपणाचा. मुंबईला दूरदर्शन सुरू झालं त्यानंतर आज तागायत चालू असलेला एकमेव असा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम वहिनींचा सल्ला. वयोमानानुसार निवृत्त व्हावेच लागणार म्हणूनच केवळ कार्यक्रम संपत होता. उषा वहिनींना 58 वर्ष पूर्ण होत होती तर कार्यक्रमाने विशी गाठली होती. आजचा हा शेवटचा आणि खास महत्त्वाचा कार्यक्रम दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवला होता. समाजातल्या अनेक मान्यवर व्यक्ती आज निमंत्रित होत्या. उषा वहिनींचा सत्कार होणार होता. आता बघा लेखिकेने काय सांगितलेलं आहे तर उषा वहिनीने 192 आरशात पाहिलं. बघा, कुठलीही जबाबदारीचं काम आपल्याला सांगितलं असेल, आज सकाळी सांगितलं की तुला 4 वाजता खूप महत्त्वाचं अतिशय जबाबदारीचं काम पार पाडायचं आहे, तर ह्या कामाचं टेन्शन आपल्याला दिवसभर राहतं. तसंच झालेलं आहे. उषा वहिनींनी आत्तापर्यंत स्टुडिओमध्ये वहिनींच्या सल्ल्याचे कार्यक्रम केलेले आहेत, पण ते कसे होत होते, रेकॉर्ड स्वरूपामध्ये होत होते. त्यामुळं काय व्हायचं की तुम्हाला आता रेकॉर्डिंगचं माहीतच असेल, एखाद्या मालिकेचं रेकॉर्डिंग होत असेल तर काही चुकलं तर रिटेक घ्यायला लावतात. परंतु आजचा हा कार्यक्रम आहे तो कसा आहे, थेट प्रक्षेपणाचा, म्हणजे लाईव्ह प्रोग्राम आहे. म्हणजे प्रोग्राम चालू असतानाच काय आहे त्याचं चित्रीकरण चालू आहे आणि तो त्याच वेळी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. आणि मग याचं टेन्शन उषा वहिनींना आहे. आणि 4ला त्यांना न्यायला दूरदर्शनची गाडी येणार होती आणि त्यामुळं त्या सगळं आवरून बसलेल्या आहेत. आता त्यांचं 4 वाजायच्या जरा अगोदर आवरलेलं आहे, सगळी तयारी झालेली आहे आणि त्यामुळं कधी एकदाशी 4 वाजतायत आणि मी कार्यक्रमाला जाते आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडते असं त्यांना झालेलं आहे. म्हणजे ही अशी परिस्थिती निर्माण होते प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि त्यांनासुद्धा वाटते की ही सगळे जबाबदारीतून आज आपण मोकळे होणार आहोत. आता इथून पुढं कुठलंही टेन्शन असणार नाही आणि त्यामुळं ही वेळ एकदाची यावी आणि निघून जावी असं त्यांना वाटतंय. आणि म्हणूनच त्या सारख्या घड्याळाकडं पाहतायत, आरशात पाहतायत. आणि मग आरशात पाहत असताना म्हणजे त्या दूरदर्शनच्या कार्यक्रमासाठी तयार झालेले आहेत. म्हणजे दूरदर्शनवरती आपली प्रतिमा चांगली दिसावी यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, ब्युटी पार्लरमधून वनिताला बोलवलेले आहे. तिनंसुद्धा आपल्या कौशल्याची कमाल केली. तिनंसुद्धा अगदी कसून, अगदी मनापासून
उषा वहिनींचा काय केलेला आहे, मेकअप केलेला आहे. आणि त्यामुळं तरीसुद्धा त्या फारशा खुश नव्हत्या, कारण वय तसं फारसं लपत नव्हतं. आणि मग वेळ जाता जाईना आरशापुढं वेगवेगळ्या प्रकारे उभं राहून वेगवेगळ्या पद्धतीनं कोण साधून 4 पावलं भराभरा पुढं जाऊन मागं जाऊन स्वतःला त्या सारख्या आरशामध्ये पाहत होत्या, पण स्वतःच्या प्रतिबिंबावरती मात्र खुश नव्हत्या. आणि सगळं लक्ष घड्याळाकडं होतं. आणि घड्याळात बघितलं तर अजून 6.5 मिनिटं बाकी असल्यामुळं त्या मनातच पुटपुट आहे, काय मेलं हळूहळू चालतं हे घड्याळ. आणि मग बघा, कारण काय तर ही वेळ एकदाची यावी आणि निघून जावी असं त्यांना वाटते. आणि हा त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. वहिनीच्या सल्ल्याचा शेवटचा कार्यक्रम होता. आणि तोही कसा होता तर लाईव्ह प्रोग्राम असल्यामुळं तिथं त्यांना वेळेत उपस्थित राहणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं त्या लवकर आवरून बसलेल्या आहेत. आणि आज तागायत हा दूरदर्शनवरती गेली 20 वर्ष चालणारा, म्हणजे दूरदर्शन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून, म्हणजे आपल्या भारतामध्ये दूरदर्शनला सुरुवात झाली आणि त्यानंतर दूरदर्शन सगळ्या भारतभर दिसू लागलं. मग सुरुवातीला ही नॅशनल वाहिनी होती आणि त्यामुळं काय होतं तर सगळ्या भारतभर हिंदी प्रोग्राम दिसायचे. हळूहळू काय झालं तर प्रदेशानुसार त्याला काय झालं, मागणी आली. आणि त्यामुळं आपला महाराष्ट्रीयन प्रदेश म्हणजे मराठी, त्यामुळं मराठी भाषिकांचा प्रदेश. आणि मग इथं DD सह्याद्री ह्या वाहिनीचा उदय झाला. आणि मग मुंबईला हे दूरदर्शन सुरू झालं, तेव्हापासून हा कार्यक्रम आजपर्यंत चालू होता. पण आज वयोमानानुसार निवृत्त व्हावं लागणार आणि उषा वहिनींना 58 वर्ष पूर्ण होत होती, कार्यक्रमाला 20 वर्ष पूर्ण होत होती. त्यामुळं नाईलाजास्त हा कार्यक्रम बंद करण्याची वेळ आलेली होती. आणि म्हणूनच तो दूरदर्शनच्या स्टुडिओमधून काढून शिवाजी मंदिरमध्ये ठेवलेला होता. आणि वहिनींचा सत्कारसुद्धा आज केला जाणार होता. आणि त्या सत्कारासाठी अनेक मान्यवरसुद्धा उपस्थित होते. उषा वहिनींनी 154व्यांदा घड्याळाकडे पाहिलं. 3:54 20 सेकंद एक निश्वास टाकून त्यांनी डोळे मिटले. गेल्या 20 वर्षातल्या किती गोड आठवणी, कडू चव घरातल्या आठवणींची, गोड आठवणी दूरदर्शनच्या संदर्भातल्या, कौतुक, नावलौकिक, यश सर्व मिळालं ते घराबाहेर. आता बघा लेखक काय सांगते. उषा वहिनींनी 154व्यांदा घड्याळाकडे पाहिलं, कारण हा वेळ जाता जाईना झालाय. मग अजूनसुद्धा 3:54 झालेले आहेत आणि 20 सेकंद, म्हणजे अजूनही 6 मिनटं बाकी आहेत. त्यांनी एक निश्वास टाकून डोळे मिटले. वेळ आहे ना. मग त्यांच्यासमोर गेल्या 20 वर्षातला चित्रपट डोळ्यासमोर उभा राहिला. सगळ्या आठवणी त्यांच्या मनामध्ये दाटून आल्या. मग त्याच्यामध्ये अनेक आठवणी अशा आहेत, कडू आहेत, काही गोड आहेत. तर लेखिका म्हणते की कडू चव आहे, आठवणींची कडू चव आहे ती घरातली, म्हणजे घरामध्ये. मी म्हटलं की स्त्रियांना अजूनही समान हक्क मिळत नाही. तर आजही बघा, एखादी स्त्री घराबाहेर पडत असेल तर तिला सकाळी उठून सगळं घरातलं आवरायचं, पुन्हा नोकरीच्या ठिकाणी जायचं, दिवसभर नोकरी करायची, परत घरी जाऊन घरामधलं आवरायचं. पण पुरुषांच्या बाबतीत असं नसतं. मग याच्यातून स्त्रिया कधीकधी, म्हणजे स्त्रियांवरती कधीकधी फार स्त्रियांची चिडचिड होते, कधीकधी भांडणं होतात. मग ह्या अशा प्रकारच्या, मग त्याच्यातून अनेक समस्या उद्भवतात. मग ह्या ज्या काही आहेत त्या सगळ्या आठवणी, मग कितीही, म्हणजे अजूनही आपल्याकडे असे म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रीला जर पगार जास्त असेल तर पुरुषांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि कधीच स्त्रियांना ते श्रेष्ठ मानत नाहीत, दर्जासुद्धा देत नाहीत. त्यामुळं आणि ह्या उषा वहिनींच्या बाबतीतसुद्धा तसंच झालेलं आहे. त्यामुळं ते कडू चव आहे ती घरातल्या आठवणींची आणि गोड आठवणी आहेत त्या दूरदर्शनच्या संदर्भातल्या. म्हणजे दूरदर्शनमुळं त्यांना कौतुक मिळालेलं आहे, नावलौकिक, यश हे सगळं मिळालं ते घराच्या बाहेर. पण घरातल्या लोकांना मात्र त्यांच्या कामाची कधीच कदर नव्हती आणि म्हणून त्या घरातल्या आठवणी आहेत त्या कडू आहेत. आता पुढे बघा. जगातल्या म्हणजे महाराष्ट्रात जेवढं जग सामावलेले आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिले होते. जोडा, जुळवा, जमवून घ्या. या 20 वर्षात त्यांनी हंडाभर फेविकॉल, 2-4 मैल लांबीच्या चिकटपट्ट्या, 100-1 किलो डिंक आणि 5-7 भरण्या च्युइंगम वापरलं असेल. आला प्रॉब्लेम समोर की लाव त्याला चिकटपट्टी. हेच तर होतं त्यांच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं रहस्य. उषा वहिनीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. 20 वर्षात उभारलेल्या रंगबिरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस. आता बघा, जगातल्या
जगातल्या म्हणजे कुठल्या, तर महाराष्ट्रामध्ये जेवढं जग सामावलेलं आहे तेवढं. कारण दूरदर्शनच्या सह्याद्री मुंबई दूरदर्शन म्हणजे सह्याद्री वाहिनीवरती, आणि ही प्रादेशिक वाहिनी आहे त्यामुळं महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. आणि मग ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढं जग सामावलेले आहे त्यातल्या हजारो व्यक्तींना वहिनींनी सल्ले दिलेले आहेत. आणि हे कसे सल्ले आहेत? जोडा जुळवा जमवून घ्या. बघा आता हा थोडीशी विनोदी अंगानं कथा लिहिलेली आहे, त्यामुळं लेखिका म्हणते की त्यांनी हंडाभर फेविकॉल, ह्या 20 वर्षात हंडाभर फेविकॉल, 2-4 मैल लांबीच्या चिकटपट्ट्या, 100-1 किलो डिंको, 5-7 बरण्या च्युइंगम असं सगळं वापरलं असेल. आला प्रॉब्लेम समोर की लाव त्याला चिकटपट्टी. म्हणजे ह्या विनोदी अंगानं लिहिलेला. खरं तर त्यांनी काय केलेलं आहे, तर अतिशय सामंजस्याचे सल्ले दिलेले आहेत. म्हणजे या कार्यक्रमामधून कौटुंबिक कलह असेल, स्त्री पुरुषांमधला वाद, नवरा बायकोंमधलं भांडण असेल, कुटुंबातल्या काही तक्रारी असतील, तर यावरती त्यांनी सामंजस्याने तोडगा काढलेला आहे. म्हणजे आज आपण पाहतो मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेली आहेत, म्हणजे यांच्यामध्ये जर काही भांडण वगैरे झालं तर आज विकोपाला गेलं की अगदी घटस्फोटावरती येतं, परंतु पूर्वी असं नव्हतं. मग थोडंसं सामंजस्यानं सांगितलं की लोक मानत होती, आणि त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जोडा जुळवानी जमवून घ्या अशा पद्धतीनं सगळ्या प्रॉब्लेम्सवरती काय केलेले आहे, उत्तरं दिलेली आहेत. मग हे सगळं त्यांना आता हळूहळू आठवायला लागलेलं आहे. उषावाहिनीने एक दीर्घ सुस्कारा सोडला. सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या, त्यांच्या मनामध्ये उमटलेल्या आहेत, आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. आणि त्या म्हणतात की 20 वर्षात उभारलेल्या ह्या रंगबिरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस. म्हणजे 20 वर्ष ह्या दूरदर्शनच्या वहिनींचा सल्ला या कार्यक्रमामध्ये काम करतायत. आणि खरं तर हे TV जगत हे असं आपण पाहिलं तर खरंच काय आहे, तर रंगबिरंगी पोकळ बुडबुडे आहेत. म्हणजे त्यावेळी ते कार्यक्रम प्रसिद्ध असतात. त्यानंतर कुठले म्हणजे आजही बघा तुम्ही आता एखादी सिरियल पाहत असाल तर त्याच्या अगोदर झालेली सिरियल आता आपल्या लक्षात सुद्धा नसेल. म्हणजे त्यावेळी ते कार्यक्रम प्रसिद्ध असतात. पिक्चरचे सुद्धा बघा, दरवर्षी नवीन कितीतरी नवीन चित्रपट येत असतात, आणि त्यामुळं पाठीमागचे पिक्चर्स त्यावेळेपुरतं फक्त ते गाजलेले असतात. म्हणजे हे असंच आहे. आणि त्यामुळं हा 20 वर्षात जे उभारलेले रंगबिरंगी पोकळ बुडबुडे त्याचा आजचा शेवटचा दिवस. यानंतर हा कार्यक्रम होणार नाही, आणि त्यानंतर पुढं जाऊन किती लोकांच्या लक्षात राहील हेही सांगता येत नाही. आता याचा पुढचा राहिलेला भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.